नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, मऊ, लुसलुशीत, खायला खूप खमंग लागणारे कोथिंबीर पराठे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कोणत्याही एका वाटीचं माप घ्यायचं आहे. तर इथे मी या वाटीने 1.5 वाटी कोथिंबीर घेतली. 2 वाटी गव्हाचं पीठ घेते. बेसन घेते पाव वाटीला पण कमी. तुम्ही चमच्याने 2 चमचे घेऊ शकता. हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचे. हिरव्या मिरचीचं वाटण घालूया 1 चमचा. हिरवी मिरची 2 ते 3 घातली. तुम्हाला चरचरीत हवं असेल जास्त मिरच्या घाला. त्यामध्ये लसूण, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतले ते घालूया. हळद पाव चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, ओवा घालते 1 चमचा, साखर घालायची 1 चमचा, चवेपुरतं मीठ घालायचं आणि 4 चमचे दही घालायचं. दही हे ताजं असावं, आंबट नसावं. हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ. मिक्स केल्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेते. दही घातल्यामुळे आपल्याला इथे पाणी जास्त लागणार नाही. तर आता हे आपल्याला एकदम कणकीसारखं मळून घ्यायचं आहे, म्हणजेच चपात्यासारखं. जास्त घट्टही नाही किंवा जास्त सैल पण नाही. याला 10 मिनटं आपण असंच भिजत ठेवूया. मला पीठ मळण्यासाठी अर्धा वाटी पाणी लागलं. 10 मिनिट झाले आणि आता याला तेल लावायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं. आता हाताला तेल लावायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर इथे मी केलेत, पाहू शकता. आता हे 11 पराठे होतात. पीठ थोडंसं लावायचं आणि पातळ छान असा मस्त पराठा लाटून घ्यायचा. तर हे पराठे तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता. खूप खमंग होतात. नक्की एकदा ट्राय करा. पराठा लाटून झालाय आणि आता तवा पण गरम झालाय. त्यावरती सुरुवातीला आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि आता पराठा भाजून घ्यायचा. आता हा पराठा भाजत भाजत आपल्याला दुसरा पराठा लाटून घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावायचं. तुम्ही तेलच्या जागी बटर किंवा तूप लावू शकता. पराठा भाजून झालाय आणि आता दुसरा भाजून घेऊ. तर इथे मी सर्व पराठे झाल्यानंतर दाखवते. तुम्ही हे पराठे टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकता. दही किंवा दह्याची चटणी, नारळाची चटणी, लोणचं, जाम, सॉस यापैकी कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात. सॉस लावून मुलांना टिफिनला रोल करून देऊ शकता. तर बघू शकता किती छान लुसलुशीत पराठे झालेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.